5 दिवस अमंगळाचा काळ ह्या गोष्टी टाळाच. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा प्राचीन काळापासून अव्याहतपणे आजपर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळते. मराठी वर्षात दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. खगोलीय पद्धतीने येणाऱ्या अधिक मासाला आध्यात्मिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे मानले जाते. पंचांगाची स्थिती, वार, योग, ग्रह, नक्षत्र, मुहूर्त, कर्ण मुख्य भाग असून यामधील पंचक काल सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. पंचक म्हणजे काय? मृत्यूपंचक म्हणजे काय? नेमकी कोणती कामे किंवा गोष्टी या काळात करू नये जाणून घेऊयात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्योतिषशास्त्रानुसार 5 नक्षत्राच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठ नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा, भाद्रपदा, उत्तरा, भाद्रपदा, रेवती या नक्षत्रामधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार ह्या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा 5 पट प्रभाव पडत असतो. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते. पंचक कालावधी हा अमंगळाचे सूचक मानला जातो. पंचक लागण्याची वेळ मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली गेलेली आहे. पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केली जात नाही. पंचक कालावधीत हा अमंगळाचे सूचक मानला गेलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पंचक कालात कोणाचा मृत्यू झाला असेल तर ते अशुभ मानले जाते. पंचक कालात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते. अधिक मासात मृत्यूपंचक काळ ज्योतिषशास्त्रानुसार सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो. पंचक कोणत्या दिवशी लागते यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते. पंचकचा प्रारंभ रविवारी होतो तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात. पंचक सोमवारी सुरू होतो तेव्हा त्याला राजपंचक म्हणतात. मंगळवारी लागणारे पंचक अग्निपंचक नावाने संबोधले जाते. बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्ती पंचक म्हटले जाते. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकाला जोर पंचक म्हटले जाते. शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यूपंचक म्हटले जाते. शनिवार 6 जून 2026 रोजी सायंकाळी 7:04 पासून पंचक प्रारंभ होत आहे. गुरुवार 11 जून 2026 रोजी सकाळी 8:17 पंचक समाप्त होणार आहे. मृत्यूपंचक अतिशय कष्टदायी, प्रतिकूल मानले जाते. पंचक कालावधी हा अमंगळाचे सूचक मानला जातो. पंचक लागण्याची वेळ मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले गेलेले आहेत. पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी हा अमंगळाचे सूचक मानले गेलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यासह लगतच्या कालावधीतील कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते. अधिक मासात पंचक काळात काय टाळावे, तर ज्योतिषशास्त्रानुसार पंचक कालावधीत काही कार्य करणे निषिद्ध मानले गेलेले आहेत. पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये. घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेलेले आहेत. कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे भंडार करू नये अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पंचक कालात मृत्यू होणे शुभ मानले जात नाही. पंचक कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या जीवितहानीची शक्यता असते. पंचक दोष लागू नये यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले गेलेले आहेत. पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याचे अंतिम संस्कार करताना दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा 10 संस्कार मृत्युकासोबत करण्याचे विधान आहे, असे सांगितले जाते. पंचक सर्व कार्यासाठी अशुभ नसते तर काही कार्यासाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यासाठी पंचक शुभ मानले गेले आहे. तसेच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्य पंचक कालावधीत केली जाऊ शकतात. पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्याचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो. काही वेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात. याशिवाय वाहन खरेदी, गृहप्रवेश, शांतीपूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्य करणे पंचक कालावधीत शुभ मानली गेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.